भारताने 2025च्या अखेरच्या तिमाहीमध्ये 7.4% GDP ग्रोथ नोंदवलेली आहे आणि याच्यामध्ये प्रयागराजमध्ये जो महाकुंभ झाला त्याचा सिंहाचा वाटा आहे। या महाकुंभाच्या निमित्ताने देशभरातील 63 कोटी लोक प्रयागराजमध्ये एकत्र झाले आणि या एकत्रीकरणातून जवळजवळ 2,81,000 कोटींची उलाढाल झाली। या उलाढालीमुळे अर्थकारणाला बळ मिळालं आणि देशाने अखेरच्या तिमाहीमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे। याशिवाय शेती, बांधकाम आणि सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा भारताने अत्यंत चमकदार अशी कामगिरी नोंदवलेली आहे। संपूर्ण जगावर युद्धाचं सावट आहे। रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे। इस्रायल आणि हमास भिडलेले आहेत। इस्रायल आणि हुती विद्रोही बंडखोर एकमेकांना भिडलेले आहेत। इस्रायल आणि इराणमध्ये तंटा सुरू आहे आणि या सगळ्या संघर्षाचे जगाच्या अर्थकारणावर अत्यंत नकारात्मक असे परिणाम होत आहेत। जगातील अनेक देशांना मंदीची झळ बसते, परंतु भारताने मात्र निश्चय केलेला दिसतोय की कोणतीही नकारात्मक गोष्ट अंगाला लावून घ्यायची नाही आणि त्याच्यामुळे या परिस्थितीत सुद्धा भारताचं जे अर्थकारण आहे ते बाळसं धरताना दिसतंय।